नमस्कार, मी निमिनी. पहिला वाढदिवस आहे. ते पण आपलंच आहे का? पैठणी गाऊन आहे. आता आपण खाऊन घेऊया. बाहेर कुठेतरी यायचंच होतं मला. डेफिनेटली फॅशन बाय स्नेहाचा ड्रेस आहे, जो माझा बिझनेस आहे. तुम्हाला माहिती आहे ते मी टॅग करते पेज. सो या बिझनेसमध्ये मी सगळ्या गोष्टी, लेडीजच्या सगळ्या गोष्टी किंवा कस्टमाइज गिफ्ट्स वगैरे पोस्ट करत असते. त्याच्यातलाच हा ड्रेस आहे जो मला स्वतःला खूप आवडला होता. सो मी हा आज विकत घेऊन वेअर केलेला आहे. नंतर मी तुम्हाला दाखवेनच फुल. तर काय तरीही बोटी आणि जहाजं काकांना त्यांच्या ऑफिसमधून भेट म्हणून मिळालेली आहेत. खूप सुंदर प्रतिकृती आहे, त्यांचं नाव देखील आहे त्याच्यावरती. तर इथे आता 6:30 वाजले असतील. आता लोक यायला सुरुवात होईल. काकांच्या ऑफिसनंतर डिरेक्टली इथे फंक्शन असणार आहे, त्याच्यामुळे सगळे ऑफिसमधले नातेवाईक मंडळी येणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी आल्यानंतर एक गोष्ट पाहिली का पुढे इकडे हे केंद्रातले नाहीये, हे ऑफिसमधून मिळालेलं आहे. अगदी प्रतिष्ठेचं गिफ्ट आहे आणि हे गिफ्ट टाकायला उद्यापासून त्यांना ते 10,000 दिसणार नाहीये, पण घरात ती 10,000 त्यांच्या कंपनीने दिलेली आहे की बाबा तुला आठवलं नाही की तू बघत जा, बरोबर ना. अतिशय मोलाचं गिफ्ट आहे हे. आणि खरं तर मी पहिल्यांदा करते कुठेतरी कार्यक्रमामध्ये ऑफिसने कंपनीने काही गोष्ट दिली आहे आणि अशी जर ती गोष्ट असेल ना तर प्रत्येकाला ते हवीशी वाटेल. या प्रवासामध्ये माझगाव गावच्या या प्रवासामध्ये काकांनी 44 वर्ष त्यांच्या आयुष्याची अर्धी वर्ष जवळजवळ दिलेली आहेत. 44 वर्ष, बरोबर ना. तर या प्रवासामध्ये तुम्ही सगळे त्यांच्या सोबत होतात. आजचा दिवस खास आहे कारण वर्षानुवर्ष काकांनी इथे काम केलेलं आहे. त्या निमित्ताने चारोळी म्हणते तुम्हाला सर्वांना आलेले लोक तर बोल होते, तर आपण जरा तुमची करमणूक करूया. मी आले तुमच्यासोबत. आजचा दिवस आहे खास, वर्षानुवर्ष केली तुम्ही कामाची आज. आजचा दिवस आहे खास, वर्षानुवर्ष केली तुम्ही कामाची आज. अथक परिश्रम, निष्ठा आणि निस्वार्थ सेवा. अथक परिश्रम आणि निष्ठा, निस्वार्थ सेवा, तुमच्या कार्याचा गौरव आज इथे नवा. आता थांबता कामाचा रती, आता थांबता कामाचा रती. सुरुवात आहे नव्या दिवसांची, सुरुवात आहे नव्या दिवसांची, नव्या शिबिरांची. मिळो तुम्हाला पुढील आयुष्यात, मिळो तुम्हाला पुढील आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी आणि शांतीचा आनंद. तुमच्या अनुभवांचा ठेवा, तुमच्या अनुभवांचा ठेवा आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. तुमच्या अनुभवांचा ठेवा आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे वाटचाल करू. तुमचा जो 44 वर्षाचा अनुभव आहे तो सगळ्यांना सांगतील की नाही काका. आणि या निमित्ताने सेवानिवृत्तीच्या काकांना खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्या काकांसाठी. खरं तर आपल्या काका तुमच्या बरोबरच प्रेक्षकांकडे बसलेले आहेत. ओके, थोड्या वेळानंतर माझ्या वसंत काका म्हणजे असा सहज यांना मी आमंत्रित करते स्टेजवरती. काकावरती या आपणवरती. इथं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. काकी कसं वाटतंय आता? मस्त वाटतंय. त्यांच्यानंतर आप्पांच्या मदतीने त्यांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी अगदी वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या आजच्या निवृत्ती ते म्हणतात ना कोणाला अर्धांगिनी सर्व्हिस केल्याबद्दल आणि थँक्यू बोलेल की आपल्याला तसे काका बोलले की आम्ही लहानपणापासून बघत आलोय की पप्पा सकाळी निघायचे आणि रात्री यायचे. कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे. एकाच वेळी येणं. मिसेस वसंत मोरे बहाल करून गेलं
म्हणजे मला वाटतं किती मोठी गोष्ट आहे. जवळजवळ 45 वर्षानंतर दादा आज सेवानिवृत्त होत आहे. खूप मोठा दिवस आहे आयुष्यामध्ये. शासकीय नोकराला फिरावं लागतं. फिरत फिरत एक दिवस पीएफ असेल तर ते तिथे तिकडे राहून धावत होते. आताची मुलं तसं नाही. 1 वर्ष 2 वर्ष काम करतात, चांगलं पॅकेज 2 लाखाचं मिळालं, दुसरी कंपनी चेंज करतात. जुळ जुळ वाहणारे जरे जुळ जुळ. आणि वन काकांनी केक कापायचा आहे. काका काकी दोघांनी पण. आज 60वा वाढदिवस आहे आणि सेवानिवृत्ती यांचं सेलिब्रेशन. आणि वन काकांनी केक कापायचा आहे. काका काकी दोघांनी पण. आज 60वा वाढदिवस आहे आणि सेवानिवृत्ती यांचं सेलिब्रेशन. आता इथे मला भेटलेले आहेत वर्षा आणि विकी. तो कार्यक्रम चालू असताना हातात माईक असताना वर्षा आली आतमध्ये. मी अरे तू, आणि ती पण म्हणते तू. तो वर्षाची मावशी आहे, ज्या आजच्या काकी आहेत. वसंत काकांची बायको आहे वर्षा. वर्षाची सक्की मावशी. तिला कसं वाटलं मला इथे बघून? छान वाटलं मला. आता इथे मला भेटलेले आहेत वर्षा आणि विकी. तिने कार्यक्रम चालू असताना हातात माईक असताना वर्षा आली आतमध्ये. मी अरे तू, आणि ती पण म्हणते तू. तो वर्षाची मावशी आहे, ज्या आजच्या काकी आहेत. वसंत काकांची बायको आहे वर्षाची सक्की मावशी. तिला कसं वाटलं मला इथे बघून? मला इकडे भेटले, मला जायला खूप वसंत काकांच्या 60व्या वाढदिवसाला आणि सेवानिवृत्ती सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता सगळी लगबग सुरू झालेली आहे. स्टेजवरती येऊन शुभेच्छा देऊ शकता तुम्ही. वसंत काकांना, वृंदा काकींना भेटू शकता आणि शुभेच्छांचा वर्षाव करा काकांवरती. त्यासोबतच जेवणाची बाहेर सुरुवात केलेली आहे. तुम्ही न जेवता जाऊ नका. अग्रहाचं निमंत्रण आहे, कारण मोरे काका काकी वरती आहेत स्टेजवरती, सगळे बिझी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वतीने आमंत्रण आहे. अग्रहाचं निमंत्रण आहे. प्लीज त्याचबरोबर. आणि माझं नाव आहे स्नेहा सावंत. अशी निवेदिका होस्ट प्रज्ञा म्हणजे त्यांची सुनबाई, वसंत काकांची सुनबाई मला संधी दिली आणि मोरे परिवाराने आज त्यांचा दिवस खास करण्यासाठी मला आमंत्रण केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण मला बोलवायचं असेल कुठल्याही कार्यक्रमासाठी तर तुम्ही नक्कीच मला माझ्याकडून व्हिजिटिंग कार्ड्स घेऊ शकता. यूट्यूब चॅनल आहे अँकर स्नेहा सावंत नावाचं. इंस्टाग्राम आहे मी अँकर स्नेहा सावंत नावाचं. आणि फॉलो करा. नक्की संधी द्या. लग्न, हळद, संगीत, एंगेजमेंट, ॲनिव्हर्सरी, रिटायरमेंट, ऑल काइंड ऑफ प्रोग्राम्स मी करते मराठी हिंदीमध्ये. मराठी माणसाला नक्की संधी द्या. थँक्यू सो मच आणि एन्जॉय. आवडला प्रज्ञा काकी? आणि वर्षाची मावशी आहे, सगळी मावशी. अशा बायखळ्याच्या लोकॅलिटीमध्ये माझा आजचा व्हिडिओ एंड करते मी. खूप सुंदर सोहळा पार पडलेला आहे आणि या हॉलमध्ये, लेजंड हॉलमध्ये पहिला शो होता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँकरिंगसाठी तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामला फॉलो करा, इथे ID दिलेला आहे. अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.